आता महत्त्वाच्या 25 बातम्या आपण पाहूया। संविधान बदललं जाणार नाही हे लोकांना पटवून देताना नाकी नऊ आले। विरोधकांच्या संविधान बदलाच्या आरोपाचा निवडणुकीमध्ये परिणाम दिसला। भाजपच्या 400 पारच्या नाऱ्यावर बोलताना भुजबळांचं वक्तव्य। ससून रुग्णालयामधील डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी सरकारने नेमलेली समिती आम्हाला मंजूर नाही। प्रकरणाची निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करण्यात यावी, अंबादास दानवे यांची मागणी। सुषमा अंधारे यांच्याकडून चौकशी समितीचे अध्यक्ष बदलण्याची मागणी। डॉक्टर सापळेंवर शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधवांचे आरोप असल्याचं अंधारे यांचं वक्तव्य। माझी नियुक्ती शासनाकडून ससूनमधील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करू, डॉक्टर पल्लवी सापळे यांची माहिती। ससून प्रकरणी श्वेतपत्रिका काढा, सुप्रिया सुळेंची मागणी। संपूर्ण प्रकरणामुळे ससूनची प्रतिभा डागाळली, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज, सुप्रिया सुळे यांची मागणी। पुणे अपघातामधील आरोपी खरंच अल्पवयीन आहे का? सुषमा अंधारे यांचा सवाल। शिक्षा कमी करण्यासाठी आरोपीच्या वयाचा बनाव रचला जातोय का याचाही तपास करण्याची मागणी। डॉक्टर श्रीहरी हरनोळ आणि डॉक्टर तावरी यांचं निलंबन होण्याची शक्यता। वैद्यकीय शिक्षण विभागाकडून उद्यापर्यंत दोघांवर कारवाई होण्याची शक्यता। ससून रुग्णालयामधील रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी पळाला, पोलीस ताब्यात घेतील या भीतीने कर्मचारी पळाल्याची माहिती। माझ्यावर झालेल्या आरोपांचं स्पष्टीकरण विभागाने दिलंय। निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार प्रकरणामध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची TV9 मराठीला प्रतिक्रिया।